तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शासनाच्या नवीन आदेशानुसार नागरिकांना घरपोच सिलेंडर मिळणार असून गॅस एजन्सी समोर उन्हामध्ये नागरिकांनी रांगेत उभे राहू नये असे आवाहन पातूरचे तहसीलदार डॉक्टर राहुल वानखडे यांनी तालुक्यातील नागरिकांना केले आहे। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात गॅस तुटवडा निर्माण होण्याच्या भीतीने नागरिक गॅस एजन्सी मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत, परंतु अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडून 8 एप्रिल 2026 रोजी नवीन आदेश आले असून सध्या सर्वत्र तापमानामध्ये वाढ होत असल्याने नागरिकांच्या सोयीकरिता LPG गॅस सिलेंडरचे वितरण शक्यतो घरपोच करण्यात यावे। गॅस एजन्सी अथवा गोडाऊन मधून गॅस सिलेंडरची विक्री करण्यात येत नाही। सर्व ग्राहकांना सिलेंडर घरपोच पुरवण्यात येत आहे। ग्राहकांनी एजन्सी अथवा गोडाऊन समोर रांगा लावू नये। गॅस सिलेंडरचे वितरण केवळ ऑनलाईन बुकिंग नंतर OTP प्रणालीद्वारे नागरिकांना घरपोच करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे। ग्राहकांनी कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये अशा विषयाचे फलक सर्व गॅस एजन्सी चालकांनी आपल्या एजन्सी समोर लावण्याचे आदेश सदर पत्राच्या अनुषंगाने तहसीलदार राहुल वानखडे यांनी केले आहे। MCN न्यूज मराठी करिता जयवंत पुरुषोत्तम, पातूर। नंबर आता मला इथं सांगा, इथून रिलीज केल्यानं DSC नंबर जसे जसे असाल तुमच्या समोरचे जे आहे आता हे यांचं 26 आहे। 1 मार्च नंबर आला नाही ते सांगायला DSC आलेला आहे, तो तुझ्या लावतो ना त्याचा इथं चालू तुम्ही अरे ज्याचे DSC आले त्यांना आजपासून त्यांच्या घरी डिलिव्हरी करावा लागतो। पण तुम्ही जर इथंच गर्दी करताल तर ते माणसं इथून हलणार कसे? बरोबर नाही पावत्या ही गोष्टच नाहीये। माणूस मी ते सांगा लागलो इथे यायचं कामच नाही ना तुमच्या बघा। आज जेवढे उभे आहेत त्यांना मी टोकन द्यायला लागलो। हे टोकन आजच्या याच्यात संपले, त्याच्यानंतर उद्यापासून मी इथं एकही जण पाहणार नाही। लक्षात ठेवावं लागले का? याच्या उद्यापासून इथं रांगा जर दिसल्या तर मी कारवाई करील, यांच्यावरही करील आणि तुमच्यावरही करील। अरे तर तुम्हाला इथं यायला टोकन लागेल ना, म्हणजे काय इथं चालू थोडी रांग ठेवणार आहे? 4 वाजता। अरे तर तुम्हाला आज काढा लागलो ना, अरे टोकन यायचं ना आता टोकन भेटील ते येईल, ते बरं आहे ना? ठीक आहे, चला यांना टोकन द्या पैसे। येतो ना शासनाचं आपल्याला पत्र आलेलं आहे 8 मार्चला। पत्र आलंय आपल्याला 8 मार्चला की एजन्सी समोर किंवा गोडाऊन समोर कोणीही रांगा लावू नका, तुम्हाला सिलेंडर तुमच्या घरपोच मिळेल तुमचा DSC नंबर आल्यानंतर। इथे रांगा लावायची आवश्यकता नाही आहे। त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की इथून विक्री करता येणार नाही सिलेंडरची। इथे पावती खायला पण यायची गरज आहे तुम्हाला। लाईन लावायची आवश्यकता तुमच्या घरी सिलेंडर येईल ना। हे बघा याच्या नियमावली काय आहे किंवा तुम्ही बुकिंग केली की तुम्हाला DSC नंबर येतो, तुमच्या घरी तुम्हाला सिलेंडर आणून दिले जाते, बरोबर आहे? आता जेव्हा तुमचं बुकिंग होईल तुम्ही इथून DSC रिलीज करसाल, हे जास्त पैसे घेसाल, माझ्याकडे डबल कंप्लेंट येतील। मग हेच कामं करायचे आहेत का? त्या कारणानं माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही जर बुकिंग केलं असेल तर तुमच्या मोबाईलवर जे DSC नंबर येईल त्या नंबरच्या याच्यानुसार तुम्हाला तुमचं सिलेंडर घरपोच मिळेल आणि घरपोच सिलेंडर मिळाल्यानंतर त्याला DSC दाखवा आणि तुम्हाला तुमची पावती तिथं दिल्या जाईल। 15 दिवसानंतर यायला पाहिजे। 1.5 महिना झाला, दाखवा इकडे, दाखवा।
आला